संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते। गेली 2-3 वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फूल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता। तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते। माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी केलेली आहे। महायुतीच्या फुलाच्या तोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही, पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती। राज साहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील। ते दोघेही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील, परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राज साहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल। दोन ठाकरे टायमिंग आजच्या बैठकांचं टायमिंग एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस हा फक्त तुम्ही सांगताय हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या। एक महत्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात। पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे। अनेकदा अशा प्रकारचे योगायोग भेटून आपल्याला पाहायला मिळाले, शेवट युतीमध्ये होताना दिसत नाही। आपण युती महायुती आणि बैठका याची सांगायला पण खूप आली आहे। देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही। पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत, त्यांनी एकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत, त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे 2 नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील। मी ज्यावेळी 3 वेळा भेट घेतली, एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो, पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती, पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती। युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील। आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत, याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही, याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे। तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या, तुमच्या भेटीमुळे दिली होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही, आज ती अटक राज ठाकरेंनी फेटाळली, याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही? मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राज साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे? युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राज साहेब आपल्याबरोबर कधी येतात। ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही। मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते, त्या बॅनरबाजीच्या मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20 वरनं 21 वर गेले असते, 20 वर्ष ते विधानसभेला थांबले आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत।
कुठेतरी वातावरण निर्मिती केली जात होती. मुंबई महानगरपालिकेत कुठेतरी राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा घेतील. राजू शेट्टींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात, बच्चू कडूंना भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणतात की जिथे मंत्री भेटतील तिथे अडवा आणि त्यांना तुडवा. ही भाषा कशी वाटते तुम्हाला? नाही, भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच TRP मिळाला पाहिजे. जसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं, तसातलं ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.